तर ह्याच्यानंतरचा सामना असेल मैत्री वॉरियर्स वर्सेस मैत्री फायटर्स. मैत्री रॉयल्स वर्सेस मैत्री चॅम्पियन्स मध्ये असेल हा सामना. सलामीची जोडी मैदानाच्या आत आले. एका बाजूला असतील सॅम चव्हाण, सॅम चव्हाण आणि इरफान, आणि गोलंदाजी मार्कवर सुप्रसिद्ध असा गोलंदाज करण, ज्याच्या नावावर सगळ्यात लॉंगेस्ट ओव्हर ज्याने टाकली गेल्या वर्षी. वाईड वर वाईड हाच तो गोलंदाज करण. बघूया ऑन स्ट्राईकला सॅम चव्हाण, ऑरेंज कॅप होल्डर, आणि सुंदर फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव येते पहिल्या चेंडूवरती. सुंदर फटका होता, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा. सॅम चव्हाण हे नाव नाही तर ब्रँड आहे. सुंदर फटकेबाजीसाठी ओळखले जातात. ह्यांच्याकडे ती क्षमता आहे, ताकद आहे, नजाकत आहे, क्लास आहे. बघूया इरफान पण काही कमी नाही, काय करतील. आणि थोडंसं मिस करतात आणि खराब चेंडू. वाईडच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या पोचते 2. बघूया करण दुसरा चेंडू घेऊन येतील, सामना करतील ते इरफान, आणि सुंदर फटका, क्षेत्ररक्षक असेल, आणि यस, एका धावेवर समाधान. शांत सुरुवात बघायला मिळते मैत्री चॅम्पियन्स या संघाकडून. एक धाव आले. पुन्हा एकदा तोच फलंदाज ज्याने 2 हॅट्रिक मारल्यात बाउंड्रीच्या. आणि काय तर सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू. अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल करणकडून. 3 चेंडू झाल्यात आतापर्यंत, फक्त 3 धावा खर्च केल्यात. सॅम चव्हाण आता मोठ्या फटक्यासाठी ट्राय करतील का, आणि या समोर मारलाय. सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण. सॅम चव्हाणच्या हात कुठेतरी बांधून ठेवल्यात. निर्धाव असा चेंडू. अजूनही एक चेंडू बाकी आहे. आणि जातोय चेंडू सीमारेषा पार, चौकार. पुन्हा एकदा संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत प्रथमेश. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 धावांवर. पहिला चेंडू फ्लिक केलाय ऑन साइडच्या दिशेने. एक धाव घेतली आहे आणि ते एका धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्या थोडीशी भर होते, जाऊन पोहोचते 7 धावांवर. पुन्हा एकदा अंपायर आपले हात खोलताना दिसत आहेत. अंपायरला कष्ट देणारा चेंडू म्हणजेच वाईट चेंडू पुन्हा टाकावा लागेल प्रथमेशला. पुन्हा एकदा स्वीप मारलाय, चेंडू गेलाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा आणि त्याच 4 धावेनंतर पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर होते, ती पुन्हा एकदा जाऊन पोहोचते 12 धावांवर. तर आपण पाहिलं दोन्ही टीम्स
सकाळच्या सत्रापासून काही मॅच हरलेले नाही आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू देखील काय सॅमला कळला नाहीये. त्याचसोबत एक चोरटी धाव घेतली आहे. ते एका चोरट्या धावीनंतर पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने पुढे सरते, जाऊन पोचले ते 14 धावांवर. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, खराब चेंडू. 22च्या रूपात एक धाव घेतली आहे. वाईट +1, टोटल 2 धावा. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका गेलाय थर्डमॅन क्षेत्रात. एक धाव घेतली आहे. माफ करा, 2 धावा घेतल्या आहेत. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोचते ते 18 धावांवर. शेवटचा चेंडू, एकदा फुलटा चेंडू होता. चेंडू गेलाय क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर अशी क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आपल्याला दिनेश यांच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाच्या अखेर धावसंख्या जाऊन पोचली ती 19 धावांवर. तर आपल्याला पाहायला लागेल की संघासाठी तिसरं षटक कोण घेऊन येत आहे. तर पुन्हा एकदा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती 19 धावांवर. तर संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक सुद्धा पहिलं षटक घेऊन येतोय सिद्धांत आंबरे. हॅलो, थोडस बदल आपल्याला इथे पाहायला भेटतंय. चेंडू काय सिद्धांतच्या हातात दिला होता, त्यानंतर थोडस डिस्कशन नंतर आपल्याला गोलंदाजी मार्कवर प्रतीक येताना पाहायला भेटतोय उर्फ बीडी. एकदा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय प्रतीक. सुंदर असा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूनी बॅट चिकट घेतली आहे, गेल्या थर्डमॅनच्या दिशेत. त्यासोबत एक छोटी धाव घेतली आहे. ते एका छोट्या धावेने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरते ती जाऊन 20 धावांवर. दुसरा चेंडू, एकदा कव्हर ड्राईव्ह पाहिली आहे. चेंडू गेलाय जमिनीला लोळत घासत, सीमारेखा पार. मिळतील 4 धावा, चौकार. तर पुन्हा एकदा इरफान आपल्या संघासाठी चांगलीच कामगिरी करतायत. पुन्हा एकदा चेंडूने बॅट चिकट घेतली आहे, गेला थर्डमॅनच्या दिशेत. क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव घेतली आहे. पुन्हा एकदा एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवर. एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडस मिसकम्युनिकेशन पाहायला भेटलं आपल्याला. त्याचसोबत एक चोरटी धाव. एका चोरट्या धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धावांवर. खराब चेंडू, दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा टाकावला गेला चेंडू प्रतीकला.
पुन्हा एकदा त्याच प्रकारचा ऍक्शन रिप्लेला पाहायला भेटतोय. थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला भेटते. थोडासा कमबॅक करावा लागेल प्रतीकला. तर म्हटलं जातं की जे एक्स्ट्राचे रन असतात ते थोडेसे महागात पडतात. सुंदर फटका ऑनच्या दिशेला, थोडंसं मिसफील्ड पाहायला भेटलं आपल्याला इथे. दिनेश यांच्याकडून चूक झाली होती आणि त्याच चुकीला माफी नाही. त्यासोबत मिळतील 4 धावा. पुन्हा एकदा त्या 4 धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावांवर. पुन्हा एकदा संघासाठी शेवटचा षटक घेऊन येत आहेत भावेश. तर गेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 1 बॉल 4चा सामना होता. चांगला फटका मारून भावेशने आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला फलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा भावेशच्या हातात चेंडू थांबवलाय. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो म्हणजेच भावेश. पुन्हा एकदा ती शाईन गोलंदाजी, खराब चेंडू. चेंडू पुन्हा परत एकदा टाकावा लागेल भावेशला. सुंदर असा ऑफ्टन पाहायला भेटला आपल्याला भावेशच्या माध्यमातून. तर पहिला वाईट चेंडू नंतर ते कमबॅक आपल्याला पाहायला भेटला भावेशचा. दुसरा चेंडू, एकदा चेंडू मारलाय. येस, फलंदाज होईल बॉक्स आउट. तर मैत्री चॅम्पियन्सला लागलाय पहिली हादरी, पहिली दणका, पहिला दळिंदर समीरच्या रूपात. तर चौथ्या षटकाच्या 2 चेंडूंनंतर एक गडी बाद धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 धावांवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय भावेश. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, अंपायरला कष्ट देतोय भावेश. वाईट चेंडू घोषित, त्याचा वाईट चेंडूने एक धाव इथं वाढ होते. लोकल पद्धतीचा चेंडू होता. थोडंसा चित्रक्षणामध्ये मिसकम्युनिकेशन पाहायला भेटला आणि त्याच मिसकम्युनिकेशनचा फायदा उचललाय फलंदाजाने. एका धावेनंतर दुसरी चोरटी धाव घेतली आहे. त्या 2 धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरते, जाऊन पोहोचते 36 धावांवर. पुन्हा एकदा थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला भावेशच्या माध्यमातून पाहायला भेटते. पुन्हा एकदा स्वीप मारायचा प्रयत्न होता, चेंडू देखील काय सागरला समजला नव्हता. बादशाह रूपात एक धाव घेतली आहे आणि त्या एका धावेनंतर पुन्हा एकदा धावसंख्येत थोडीशी भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 धावांवर. शेवटचा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता,
चेंडू देखील काय सागरला समजला नव्हता आणि त्याचसोबत दांडी गोल. 4 षटकांचा नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 धावांवर. मैत्री रॉयल्स या संघाला विजय होण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. तर आपण पाहिलं गेल्या मॅचचा सामनावीर विशाल मांजरे याला गेल्या मॅचचं पारितोषिक देण्यात येत आहे. सुंदर खेळी केली होती विशाल यांनी. तर पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचं कौल करून घ्यायचंय. तर पुढील सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचंय. मैत्री वॉरियर वर्सेस मैत्री फायटर्स. तर संघाचा कर्णधाराला विनंती करतो स्टेजच्या वर यायचंय आणि पुढच्या मॅचचं नाणेफेक करून घ्यायचंय. तर पुन्हा एकदा मैदानात सलामीचे फलंदाज दाखल झालेत. तर पुन्हा एकदा आपल्याला मैदानात पुढील सामन्याचं नाणेफेक होताना आपल्याला पाहायला भेटतंय. तर नाणेफेकीचं कौल मैत्री फायटर्स यांनी जिंकलं होतं आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर पुन्हा एकदा वळूया मॅचकडे. तर फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय भावेश. नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला भेटतोय करण. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अमित. पहिला चेंडू पुन्हा एकदा चेंडू फ्लिक केलाय. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. त्याच खराब क्षेत्ररक्षणाला चुकीला माफी नाही. त्यातच मिळतील 4 धावा आणि दमदार सुरुवात करतोय भावेश आणि त्याचसोबत 4 धावांनी संघाचं खातं उघडतंय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका मारलाय. चेंडू गेलाय पॉइंटच्या दिशेने. कासत लोळत जमिनीला चाटत 1 बाउन्स. भावेशच्या बॅटमधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा कणकणीत चौकार. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारला होता. चेंडू जाईल ऑनच्या दिशेने. 1 धाव घेतली आहे. ते एका धावेनी पुन्हा एकदा धावसंख्या थोडीशी भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवर. स्ट्राईक चेंज होताना पाहायला भेटतंय. माफ करा 9 धावा. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू देखील काय करणला समजला नव्हता. सोबत होते दांडी 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 गोल होते. विकेटचं पतन करणच्या रूपात. पुन्हा एकदा आपल्याला नवीन फलंदाज मैदानात येताना पाहायला भेटतोय. संघाचा कर्णधार प्रथमेश फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा चेंडूने बॅटची कट घेतली आहे. केल्या
क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. त्याचसोबत पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 धावांवर. तर पुढच्या 15 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सॅम सज्ज होतोय. चेंडू स्वीप मारला होता, थोडस गच्च्या क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. त्याच गच्च्या क्षेत्ररक्षणाचा नतीजा होतोय 4 धावा. पुन्हा एकदा प्रथमेशच्या बॅटमधनं येतोय चौकार. त्याच चौकारानंतर पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर. एक गडी बाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय सॅम उर्फ अच्चू. धावसंख्या झाली आहे ती 14 धावांची. पुन्हा एकदा फटका मारलाय मिड विकेटच्या क्षेत्रात. एक धाव घेतली जाईल आणि त्याच एका धावेनी पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरते. धावसंख्या थोडीशी भर होते, जाऊन पोहोचते 15 धावांवर. एकदा निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी पाहायला भेटत सॅम यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका मारायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. पुन्हा एकदा मारलाय स्वीप शॉट. प्रथमेशच्या बॅटमधून येतो स्वीप शॉट. सोबत घेतली एक धाव. आणि एका धावीनंतर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरते, जाऊन पोहोचते 17 धावांवर. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 17 धावांवर. तर पुढच्या 10 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. सुंदर असा फटका. त्याच प्रकारे सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे सागर याच्या माध्यमातून. दुसरा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव घेतली आहे. ते एका धावेनी पुन्हा एकदा धावसंख्यात भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 18 धावांवर. शेवटच्या 8 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. टॉप शॉट होता, सोबत एक धाव घेतली आहे. एकदा चेंडू गेलाय जमिनीला घासत मिठी मारत. प्रथमेशच्या बॅटमधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा कडकडीत उन्हात चौकार. तर तिसऱ्या षटकाच्या 4 चेंडूंनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 धावांवर. तर पुढच्या 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चेंडू केला ऑनसाईडच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला सॅमच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. त्याचसोबत 2 धावा घेतल्या आहेत.
त्याच 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या थोडीशी भर होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 वर. 2 धावेनंतर षटक समाप्त होत आहे. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 धावांवर. तर थोडीशी टीम मीटिंग होताना आपल्याला ते पाहायला भेटत आहे. तर टीम मीटिंग मध्ये समजेल शेवटचं षटक कोण घेऊन येत आहे. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. 25 झालाय. 39 टू विन आहे. 14 पाहिजे जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 25 झालाय. 39 टू विन आहे. 14 पाहिजे. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. आवाज जात नव्हता तिथे. नाही जाते, आवाज कमी आहे. आवाज नाही पोहोचत आहे तेवढा. ते लांब आहे पोरी या झाडामध्ये पाहिजे होता. पण तिकडे सावली आहे ना. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. इस वेळेचं महत्त्व ठेवायचं आहे. आपल्याला पुढे देखील काही सामने खेळवायचे आहेत. तर पुन्हा एकदा संघासाठी शेवटचं षटक घेऊन सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर इरफान. फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला भेटतोय भावेश. तर गेल्या काही मॅच मध्ये आपण पाहिला सुंदर फलंदाजी आपल्याला भावेशच्या माध्यमातून पाहायला भेटली. थोडीशी फटकेबाजी देखील भावेशच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला भेटली. अशाच शेवटच्या 5 चेंडूंमध्ये सुंदर असा फटका ऑनच्या दिशेने एक धाव घेतली. एका धावेसोबत स्ट्राईक चेंज होते. त्याच्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवर. शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. जर हा सामना जिंकायचा आहे तर लगातार 3 चौकार ठोकावे लागतील. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका होता. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि पुन्हा एकदा प्रथमेच्या बॅट मधनं येतोय मैत्री प्रीमियर लीगचा पॉवरफुल चौकार. नक्कीच मी बोललो की जर हा सामना जिंकायचा असेल तर लगातार 3 फटके मारावे लागतील. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने अपील केली आहे. पंचांचा निर्णय. तर थोडस पंचांमध्ये डिस्कशन आपल्याला पाहायला भेटत आहे. तर पंच इथे थर्ड अंपायरकडे येत आहेत. तर आपल्याला पाहायला मिळेल की आता जो डिसिजन येईल तो 3ऱ्या पंचांच्या पक्षात असेल.
तर तिसऱ्या पंचांचा इथे निर्णय आलाय, नॉट आउट असेल. तर ते तिसऱ्या पंचांचा निर्णय होता, नॉट आउट. जीवनदान भेटलंय. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. जर हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच भावेशला त्याच्या बॅटमधनं 2 मोठे फटके काढावे लागतील. शेवटचे 2 चेंडू भावेशसाठी ते पारितोषिक आलंय. जर शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 2 चौकार मारले तर राजूदादाकडनं 800 रुपयाचं पारितोषिक होतं. पण ते काय चांगली गोलंदाजी आपल्याला इरफानच्या माध्यमातून पाहायला भेटली. सामनाच्या हातात नाही गेलेला आहे. पण शेवटचा चेंडू देखील काय प्रथमेशला कळला नव्हता आणि त्याचसोबत या सामन्याचा विजेता ठरलाय मैत्री चॅम्पियन्स. नावातच चॅम्पियन आहे. तर पुढील सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. वेळेचं महत्त्व ठेवायचं आहे आपल्याला. पुढे देखील काही सामने खेळवायचे आहेत.